हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कॅप राउंड सेकंडची जी मेरिट लिस्ट आहे किंवा सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे. आणि भरपूर जणांनी ऑलरेडी डाउनलोड केली असेल. त्याने त्यांच्या नावासमोर काहींनी रिटन नाव बघितलं असेल, काहींनी नो चेंज बघितलं असेल, काहींना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं असेल, तर काही जणांचे नावच लिस्टमध्ये नसतील. तर या चारही पण कंडिशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर त्यापूर्वी बघू की कशा पद्धतीने आपली ही जी लिस्ट आहे तर ती डाउनलोड करायची आहे. भरपूर विद्यार्थ्यांना कशी डाउनलोड करायची हे पण माहिती नाही. ओके, तर सर्वात पहिले तुम्हाला सीईटी सेल सर्च करायचं आहे. सीईटी सेल सर्च केल्यानंतर तुम्हाला जी फर्स्ट वेबसाईट येईल तर त्यामधून तुम्ही डायरेक्टली सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर येतात. ओके, तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर इथं जे फर्स्ट तुम्हाला दिसतंय की ॲडमिशन पोर्टल फॉर ॲन्युअल इयर 2025-26, तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली परत विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल करून तुम्हाला डायरेक्टली यायचं आहे इथे अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये, जिथे तुम्हाला बीएससी नर्सिंग हे ऑप्शन दिसेल आणि याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर बीएससी नर्सिंग कोर्स कॅप राउंड सेकंड, आणि ह्या कॅप राउंड सेकंडवर तुम्हाला क्लिक केलं की आपली जी लिस्ट आहे तर ती लिस्ट डायरेक्टली तुमच्यासमोर डाउनलोड होऊन इथे ओपन होईल. ओके, आता आय होप तुम्हाला सर्वांना ही जी लिस्ट आहे तर ती दिसते. ओके, इथे तुम्ही वरती बघू शकता की कॅप राउंड सेकंड याने दिलेला आहे 2025-26 अकॅडमिक इयर. ओके, तर आता आपण इथे डायरेक्टली खाली येणार. खाली आल्यानंतर इथे भरपूर सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे तुमचे पण नावं असतील. त्यामध्ये सिरियल नंबर आहे, त्यानंतर एस-एम-एल आहे, त्यानंतर सीईटी फॉर्म नंबर आहे, तुमचं नेम आहे, त्यानंतर कॅटेगरी आहे, जेंडर आहे, त्यानंतर कोटा आहे, त्यानंतर कॉलेज कोड आणि कॉलेज नेम. ओके, अशा पद्धतीने सर्व हा जो मॅप आहे किंवा हा जो चार्ट आहे तर सीईटी सेलने आपल्याला दिलेला आहे, ज्याला आपण सिलेक्शन लिस्ट असं म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की भरपूर सर्व विद्यार्थ्यांच्या नावासमोर रिटन आलेला आहे. ओके, आता हे रिटन म्हणजे काय आपण हे पण बघणार आहे. त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांच्या नावासमोर इथे नो चेंज आलेला आहे. तर नो चेंजचा अर्थ काय, तर काही विद्यार्थ्यांना इथे चॉईस नॉट अवेलेबल पण असे पण आलेलं आहे. ओके, आपण जर खाली जर स्क्रोल जर केलं तर स्टार्टिंगचे विद्यार्थी सर्वच विद्यार्थ्यांना कॉलेज भेटतात. बट काही विद्यार्थी आहेत बघा, आता इथे ही विद्यार्थी आहे. ओके, रुची संतोष. ओके, ओबीसीमध्ये, तर हिला चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे. तर आपण या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमधून एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे नावच या लिस्टमध्ये आलेले नाही आहेत. तर सर्व गोष्टी एक्सप्लेन करून तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की व्हिडिओच्या लास्टपर्यंत जरूर थांबायचं आहे. लास्टपर्यंत व्हिडिओ जरूर बघा आणि तुमचे जे काही डाऊट्स असेल तर त्याचे आय होप तुम्हाला सर्वांचे सोल्युशन या व्हिडिओमधून भेटून जातील. आणि जर नाही जर सॉल्व्ह झाले तर तुम्हाला कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज सांगू शकता. आता फर्स्ट आपण बघू की रिटेन कोणाकोणाच्या नावासमोर आलेलं आहे. ओके, इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो की रिटेन काय असतं. हे बघा, आता इथे जीएमसी नर्सिंग नागपूर आणि या स्टुडंटच्या नावासमोर इथे रिटेन आलेला आहे. रिटेन म्हणजे काय की फर्स्ट राउंडमध्ये पण ह्या विद्यार्थ्याला सेम कॉलेज भेटलं होतं आणि त्याला ते कॉलेज आवडलं आणि त्यांनी तिथे ॲडमिशन कन्फर्म केलंय. जर ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शनचा फॉर्म दिलाय, ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी आपल्याला रिटेन्शनचा फॉर्म द्यावा लागतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी हा रिटेन्शनचा फॉर्म भरलाय तर त्यांच्या नावासमोर येत असतं विद्यार्थी मित्रांनो रिटेन्शन. त्यानंतर आता इथे एक पीडीएमसी नर्सिंग अमरावती ह्या स्टुडंटच्या नावासमोर इथे दिसते तुम्हाला नो चेंज. ओके, तर आता हे नो चेंज म्हणजे काय असतं, तर ह्या विद्यार्थ्याने बेटरमेंट केलं होतं आणि बेटरमेंट केल्यानंतर परत नवीन कॉलेज फिल केले आणि फिल केल्यानंतर त्यांनी जे नवीन कॉलेज फिल केले तर त्या फिल केलेल्या कॉलेजपैकी त्याला कुठलंच कॉलेज अवेलेबल नाही आहे त्याच्या मार्क्ससाठी, म्हणून त्या विद्यार्थ्याला परत नो चेंज आलं आहे. नो चेंज म्हणजे काय की तुम्ही जे ऑप्शन टाकले ते ऑप्शन अजूनपर्यंत तुम्हाला अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला होतं तेच कॉलेज परत अलॉट झालं आहे, त्याला म्हणायचं नो चेंज. आता इथे सर्वात एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तर नो चेंज आल्यानंतर तुम्ही डबल बेटरमेंट करू शकता का? येस, करू शकता. बट मला नाही वाटत की डबल बेटरमेंट तुम्ही करावं. जर कॉलेज जर चांगलं जर असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमचं कॉलेज हे फिक्स पण करून टाकू शकता. ओके, डायरेक्टली तिथे रिटेन्शन देऊन टाका जर तुम्हाला नो चेंज आलेला असेल आणि कॉलेज जर बेटर असेल तर. कारण की तुम्ही जर कॅप राउंड 3 साठी जर किंवा मॉपअप राउंड आता फर्स्ट येईल त्याच्यासाठी जर तुम्ही जर जाणार जर असाल तर आय होप की मे बी तिथे नेक्स्ट राउंडमध्ये सीट्स कमी असतील आणि तुमचे जे आहेत तर कॉलेज भेटण्याचे चान्सेस खूप अजून कमी होऊन जातील. तर त्यापेक्षा आहे ते बेटर कॉलेज जर असेल तर तुम्ही ॲडमिशन तिथे कन्फर्म करून टाका. आणि भरपूर सर्व विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत पण चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलंय तर नेक्स्ट राउंडमध्ये जाण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजचे कट ऑफ बघा आणि मगच कॉलेज टाका. तुम्हाला जर पर्सेंटाईल असेल जर 75 आणि 80% असेल आणि तुम्ही जर गव्हर्नमेंटची अपेक्षा जर करत जर असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटणं हे अशक्य आहे. तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असंच येईल. त्यामुळे मार्क्स बघा आणि मार्क्सच्या अकॉर्डिंगली कॉलेज टाका. नेक्स्ट राउंडमध्ये तुम्हाला कॉलेज हे 101% मिळेल.
त्यानंतर आता भरपूर विद्यार्थ्यांचे नावच आलेले नाही आहेत, तर आपण त्याच्यावर थोडं डिस्कशन करू. ओके, तर मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेजला व्हिजिट केलं नव्हतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी व्हिजिट करून त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये पूर्तता नसल्याने कॉलेजने नॉट जॉइन स्टेटस टाकलेलं होतं. तर अशा विद्यार्थ्यांनी भरपूर जणांनी चॉईस फिलिंग पण केली, बट स्टील त्या विद्यार्थ्यांचे नावं ह्या लिस्टमध्ये आलेले नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांना आता एकच ऑप्शन आहे, तर ते आहे आपलं इन्स्टिट्यूट राऊंड. ओके, इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकता, बट तिथे स्कॉलरशिप भेटत नाही, हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, इफ तुमच्या कॉलेजने जर तुम्हाला अगेन्स्ट कॅपमध्ये जर टाकलं, स्टेट कोटामध्ये जर दाखवलं, तर मे बी तुमची स्कॉलरशिप येऊ शकते. हे डिपेंड करतं होल अँड सोल तुमच्या कॉलेजच्या मॅनेजमेंटवर आणि तुमच्या तिथल्या क्लर्कवर. ओके, तर भरपूर त्यांचे नाव याच्यामध्ये आलेले नाही, तर त्यांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. जर तुम्हाला नर्सिंगमध्येच जर करिअर जर करायचं असेल, तर तुम्हाला अजून ऑप्शन आहेत. तुम्ही मॅनेजमेंटमधून, इन्स्टिट्यूट राऊंडमधून कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्हाला तिथे स्कॉलरशिप कुठली भेटणार नाही. तुम्हाला जी तुमची ट्युशन फी आहे, तर ती पूर्ण ट्युशन फी त्या ठिकाणी पेड करावी लागणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रिटेन्शन केलंय, तर त्यांना आता काही टेन्शन नाहीये. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज आलंय, तर त्यांनी बघा, तुम्हाला जर वाटत असेल की अजूनपर्यंत चांगलं कॉलेज मला भेटलेलं नाहीये, तुम्ही परत एकदा बेटरमेंट करू शकता. बट रिस्क घेण्यापेक्षा जर तुम्हाला चांगलं कॉलेज जर ऑलरेडी भेटेल जर असेल, तर तुम्ही तिथे आता रिटेन्शन करून टाका. जास्त राऊंड खेळत बसण्यामध्ये काही मजा नाही. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे नावं नाही आहेत, तर त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी डिस्कस करून झाले. आता बघूया की ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज आले, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता काय प्रोसेस असणार. तर ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज आले, तर त्यांनी परत कॉलेजला व्हिजिट करा आणि कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शनचा फॉर्म भरा. जर तुम्हाला कॉलेज कन्फर्म करायचं असेल, किंवा जर तुम्हाला कॉलेज परत कन्फर्म करायचं नसेल, बेटरमेंट करायचं असेल, तर कॉलेजला तसं तुम्ही इन्फॉर्म करून द्या. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल आहे, त्यांनी कट ऑफ बघून तुमचे परत मार्क्स फिल करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे नावं नाही आहेत, तर त्यांनी एकदा CET सेलला मेल करा. मे बी ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट राऊंडमध्ये डॉक्युमेंट नसेल, पण आता त्यांचे डॉक्युमेंट आलेले असतील, तर त्यांनी एकदा CET सेलला मेल करा, CET सेलला रिक्वेस्ट करा. CET सेलच्या ऑफिसपर्यंत जर तुम्ही पोहोचू शकत असाल, तर तिथे एकदा जाऊन बघा, मे बी तुमच्या क्वेरीज ह्या सॉल्व्ह होतील. बट जो आपला क्रायटेरिया आहे, क्रायटेरियामध्ये इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये त्यांनी सांगितलंच होतं ऑलरेडी, की तुमचे जर डॉक्युमेंट इश्यू असेल आणि तुमचं जर नॉट जॉइन स्टेटस जर असेल, तर तुम्ही सबसिक्वेंट राऊंडसाठी इलिजिबल नाही आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे अजून पण चान्स आहे. CET सेलला एकदा मेसेज करा, CET सेलपर्यंत पोहोचा. असे काही व्हेरियस आपल्याकडे ऑप्शन आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेत, गव्हर्नमेंट कॉलेज भेटलेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगलं कॉलेज असेल तर रिटेन्शन करून टाका, कारण की आता कमी दिवस राहिलेले आहेत कॉलेज चालू होण्यासाठी पण. ओके, जे आपले मेन 2 राऊंड्स होते, तर तो कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड आता झालेत. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओमधली जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन पण समजली असेल. स्टील याच्यामध्ये काही जर क्वेरी जर असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भरपूर जणांचे अजून क्वेरीज आहेत की सर आम्हाला ओपनच्या जागा भेटलेल्या आहेत, तर त्यांनी पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. तुम्हाला कॅप राऊंडमधून जागा भेटलेली आहे, हेच तुमच्यासाठी खूप सारं म्हणजे महत्त्वाचं आहे. ओके, जरी तुम्हाला ओपनची सीट असेल, तरी पण तुम्हाला तुमचे जे कॅटेगरीचे जे लाभ आहेत किंवा तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे, तर गव्हर्नमेंटकडून तुम्हाला ती स्कॉलरशिप पण येईल. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. ओके, त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही की ओपनची सीट भेटली तर आता पूर्ण फी भरावी लागेल का, नाही. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी आपण या गोष्टीवर बोलून झाले. तुम्हाला आता जे कॉलेज अलॉट झाले, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटलं नव्हतं, बट आता सेकंड राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, कॉलेजला व्हिजिट करायचं. कॉलेजला व्हिजिट करण्याच्या डेट्स पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ऑलरेडी शेड्यूल हे पूर्ण एक्सप्लेन करून झालेलं आहे. ओके, त्यासाठी तुम्ही आपले जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत, तर ते व्हिडिओज पण एकदा स्क्रोल करून बघू शकता. तर त्या पर्टिक्युलर डेजमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, कॉलेजला व्हिजिट करायचं आहे आणि तुमची जी ॲडमिशन प्रोसेस असेल, तर ती कंप्लीट करून घ्यायची. ओके फ्रेंड्स, तर दिस इज ऑल अबाउट कॅप राऊंड सेकंड आणि कॅप राऊंड सेकंडची सिलेक्शन लिस्ट आणि कशा पद्धतीने आता ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. आय होप तुम्हाला सर्वांचे जे डाऊट्स आहेत, तर ते क्लिअर झाले असतील. स्टील याच्यामध्ये काही जर डाऊट जर असेल, तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. त्यानंतर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की BSc नर्सिंगचे ॲडमिशन्स आणि BSc नर्सिंगचं करिक्युलम याच्याविषयी सर्व अपडेट्स आहेत, तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे पण मिळत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि आजचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला जर वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. ज्या विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशनबद्दल काही इन्फॉर्मेशन लागत असेल, तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आजच लगेच जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. थँक्यू फ्रेंड्स.